मी दिगंबर रायकर, मी द स्कायलाईन प्रॉपर्टीजमधून आलेलो आहे। मी एक 2021 पासून लेगसी सोबत आहे। लेगसी क्रेस्ट म्हणून प्रोजेक्ट आहे, तिथून मी सुरुवात केली। लेगसीमध्ये आता आम्ही वर्किंग करतोय रावेत आणि किवळ्यासाठी। तर रावेतमध्ये लेगसी ॲक्वा लाईफ म्हणून प्रोजेक्ट आहे, तिथे आम्ही चांगलं काम करतोय। लेगसी ॲक्वा लाईफबद्दल सांगायला गेलं तर भरपूर सारं आहे, पण एक बेसिक गोष्टी लेगसी ॲक्वा लाईफचं कसं आहे की फ्लोर प्लॅन अगोदर कस्टमर ज्यावेळेस येतात, फ्लोर प्लॅन आणि बिल्डिंग वगैरे सगळ्या गोष्टी ते पाहतात, मग त्यांना ते खूप आवडतं। लेगसी ॲक्वा लाईफमध्ये आता ते सोसायटी जी आहे आपली सोसायटी, तर 1.5 एकरमध्ये 2च टावर येतं, तर एक 150 फॅमिलीज आहेत, म्हणून ते अजून चांगली आहे सोसायटी। बजेट वगैरे तर एक व्यवस्थित आहे एकदम त्याच्यामध्ये। आता मी ज्यावेळेस इथं पुनावळ्यामध्ये काम चालू केलं त्यावेळेस जुनी टीम होती, ती पण खूप सपोर्टिव्ह टीम होते। त्या कारणास्तव लेगसीसोबत जास्त अजून अटॅचमेंट वाढत गेली। त्यानंतर आता ॲक्वा लाईफला शुभम सर असतील, मोहित सर असतील, राज सर असतील, यांनी खूप चांगला सपोर्ट केला, त्याच्यामुळे काम करायला अजून प्रतिसाद आला म्हणजे असं। आणि आम्ही चांगल्या बऱ्यापैकी बुकिंग केल्या तिथे। आमच्यासाठी म्हणजे जे पेमेंट आहे ते एकदम ऑन टाईम, ते एक लई मोठी गोष्ट आहे की म्हणजे कोणताच बिल्डर हा ऑन टाईम पेमेंट करत नाही। मी 4 ते 5 वर्षांमध्ये आता रिअल एस्टेटमध्ये आहे, तर सगळ्यात ऑन टाईम पेमेंट करणारा एकमेव बिल्डर आहे तर लेगसी। आणि लेगसीचे प्रोडक्ट पण खूप चांगले असतात, लेआउट्स झालं, पुन्हा बिल्डिंगचं प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक नवीन काही ना काही गोष्टी सर ॲड करत असतात, त्याच्यामुळे ते काम करायला पण छान वाटतं। कस्टमर आता मी ज्या बुकिंग केल्यात कस्टमरचा फीडबॅक म्हणजे शेवटपर्यंत ते टचमध्ये असतातच आपल्या, पण त्यांना ज्यावेळेस ते पहिल्यांदा येतात पाहायला त्यावेळेस त्यांना एकदम म्हणजे सगळे मार्केट ज्यावेळेस फिरून येतात त्यावेळेस लेगसी जर कदाचित जर लेगसी पाहिला प्रोजेक्ट आणि नंतर 20 प्रोजेक्ट पाहिले तर पुन्हा लेगसीमध्येच घरी यायला येतात। त्यानंतर पण खूप म्हणजे जे बॅक एंड टीम वगैरे असेल तर सपोर्ट चांगला आहे त्यांच्यासाठी। आता CP जे काम करतात त्यांच्यासाठी एकच संदेश असून, CP जे काम करतात, CP अगोदर काय करतात, प्रोडक्ट बघतात, त्यानंतर पेमेंट ऑन टाईम, या 2 गोष्टी असतात। प्रोडक्ट तर कधी पण चांगलंच प्रोडक्ट आहे लेगसीचं, आणि दुसरी गोष्ट पेमेंट, आतापर्यंत मला कधीच पेमेंटला म्हणजे असं प्रॉब्लेम फेस करावं लागलेलं नाही आहे। ऑन टाईम पेमेंट आहे एकदम, 8 दिवसामध्येच पेमेंट येतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे। लेगसीसोबतची जर्नी खूप चांगली आहे, मला कुठेही म्हणजे लेगसीसोबत काम करताना प्रॉब्लेम आलेला नाही। 2 गोष्टी असतात महत्त्वाच्या, डेव्हलपर आणि डेव्हलपरची सेल्स टीम, ह्या 2 गोष्टी त्याच्यावरती चालतं सगळं। जिथे सेल्स टीम म्हणजे सपोर्ट करत नाही तिथं आम्ही जास्त काम पण करत, आम्ही जात पण नाही तिकडे, असा विषय। तर लेगसीमध्ये सेल्स टीम खूप चांगली आहे। मी आता जे सांगितलं शुभम सर वगैरे खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यांच्यामुळे अजून जास्त म्हणजे लेगसीसोबत काम करायला चांगलं वाटतं। म्हणजे आता कस्टमरला आपल्याला कन्व्हिन्स करायची जास्त काही गरज पडत नाही, कारण की कस्टमर ज्यावेळेस प्रोडक्ट पाहतात त्यावेळेस ते कन्व्हिन्स होतात। पण लेगसीचं हे एक चांगली गोष्ट आहे की ते 2 कोटीच्या फ्लॅटला जे मटेरियल यूज करतात ते 70 लाखाचा असो नाही तर 60 लाखाचा फ्लॅट असो, त्याला पण तेच मटेरियल यूज करतात। हेच कस्टमरला सांगितल्यावरती कस्टमर कुठेतरी अजून एक फुल म्हणजे त्याला एक विश्वास बसतो की यार कस्टमर इथे म्हणजे बिल्डर इथे कॉम्प्रोमाइज करत नाहीये मटेरियलमध्ये वगैरे, तो नक्कीच डिलिव्हर करताना चांगलीच गोष्ट आपल्याला डिलिव्हर करणार आहे। शेवटी एवढंच बोलेल की लेगसीने जे आम्हाला एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी लेगसीचं आभार मानतो।